ओके, बघितलंय का कालचं बजेट? नाही बघितलं. बघितलंय? तर आता आपण जे बघणार त्याच्यानंतर बजेट बघायचं नाही परत. जे एक लक्षात घ्या, काही गोष्टी युपीएससी प्रिपरेशन मध्ये फार चढायच्या नसतात, घ्यायचं आणि टाकून द्यायचं असतं. म्हणजे बजेटची प्रिंट आउट काढावी का, ते करावं का, तर तसं काही करत बसलं नाही पाहिजे. म्हणजे आजचं न्यूजपेपर आहे ना, फार हे पण नाही केलं म्हणजे की खूपच वाचत बसलो वगैरे. ते रनिंग कॉमेंट्री टाईप आहे. मला काय करायचंय की एक्झॅक्टली माझ्या एक्झामसाठी यातलं काय महत्वाचं आहे ते पिक करायचंय आणि ते यूज करायचंय त्याच्या चर्चांमध्ये. सो त्यामुळे हे बजेटचं अनालिसिस सेशन नाही, एक्झाम ओरिएंटेड हे पॉईंट मला महत्वाचे आहेत, ते बाजूला करून ठेवणं, ते पाठ करणं आणि एक्झाम मध्ये लिहिणं किंवा वापरणं. कारण मोस्ट ऑफ द टाइम ह्यातून तुम्हाला काय मिळणार आहे, पॉझिटिव्ह फीडबॅक किंवा पॉझिटिव्ह गोष्टी गव्हर्नमेंट बद्दल कळणार आहे. सो लार्जली समजा आपण बोलायचं झालं की बजेट हे काय आहे, तुम्ही जर जस्ट वाचायला गेलात ना तर ते फिलॉसॉफिकल वाटतं, एकदम ॲब्स्ट्रॅक्ट वाटतं. म्हणजे असं कॉन्क्रीट तुम्हाला असं वाटणार काही नवीन सांगितलेलंच नाही. बट बिकॉज हे इंट्रीम बजेट आहे आणि त्यातून गव्हर्नमेंटने आणखी एक गोष्ट दाखवून दिली, आम्ही नवीन काही देत नाहीये कारण काही गरजच नाहीये. आम्ही येणारच आहे, काही महिन्यांनी आम्ही परत बजेट प्रेझेंट करणार आहे, हे कॉन्फिडेंटली त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. सो त्यांचं असं म्हणणं आहे पुढच्या मे मध्ये इलेक्शन मध्ये आम्हीच बॅटिंग करणार, आम्हीच बॉलिंग करणार आणि आम्हीच परत येणार आहे खेळायला. तर ते एकदम क्लिअर केले त्यांनी. सो जे अॅनालिस्ट आहेत ते म्हणतात इट इज नॉट अ पॉप्युलिस्ट बजेट. हे काही पॉप्युलिस्ट बजेट नाहीये, उलट ते बोलताना 2047चं बोलतायत, पुढच्या 100 वर्षाचं बोलतायत. याचा अर्थ एक काय आहे की त्या कंटेक्स्टमध्ये आपण त्यांना अप्रिशिएट केलं पाहिजे. पण त्याला दुसरी बाजू अशी आहे की अप्रिशिएशन कशामुळे होतंय, कारण कॉन्फिडन्स आहे की वी आर कमिंग बॅक. तर तुम्हाला जर लबासनामध्ये सेल्फी काढायची तर ते आत्ताच फायनल झालेले, कोणासोबत काढायचे आहेत. 2-3 PDF आहेत बघा त्या आपण चॅनलवरती पाठवलेल्या. त्यातलं इंट्रीम बजेट असं जे लिहिलेली आहे PDF, ती PDF ओपन करा. इंट्रीम बजेट स्पीच ऑफ निर्मला सीतारामन 1.4 MB ची ती PDF आहे. इंट्रीम बजेट स्पीच ऑफ निर्मला सीतारामन, फायनान्स, मिनिस्टर ऑफ फायनान्स मिळाली, असं पेज असलेली. सी बजेट मला का महत्वाचं वाटतं, तो परत एकदा मेन्ससाठी. लार्जली मुलं इंटरप्रिट करतात की प्रिलिमच्या स्कीम कळतील वगैरे, कळतात त्या, पण लार्जली तो महत्वाचा असतो मेन्ससाठी. कारण जे बॅकिंग असतं ना मेन्सच्या आन्सरला GS3च्या, एक तर इकॉनॉमिक सर्व्हे देतो आणि दुसरं बजेट देतो, याच्यातून जे डाटा मिळतो, जे कीवर्ड्स मिळतात ते ह्यूज असतात. त्यामुळे आता आपण काय करणार आहोत की 2 प्रकारच्या गोष्टी बाजूला करणार आहोत. एक कीवर्ड्स. सी हे कीवर्ड्स असे आहेत की जे गव्हर्नमेंटला महत्वाचे वाटतात, जी गव्हर्नमेंटची फिलॉसॉफी आहे. आणि आपण जे म्हणतो ना की गव्हर्नमेंटला काय वाटतं किंवा गव्हर्नमेंटचा व्ह्यू पॉईंट काय हे माहित असेल तरच आपण उत्तर चांगलं लिहू शकतो. सो आपण लिस्ट करतानाच काय करणार, काही कीवर्ड्स गव्हर्नमेंटला महत्वाचे वाटतात ते, आणि ते जाणीवपूर्वक नंतर मेन्समध्ये यूज करणं, ह्यासाठी हे करायला पाहिजे. किंवा आपण आता प्रिलिमचे क्वेश्चन जेव्हा बघतो तेव्हा एक लक्षात येतं की गव्हर्नमेंटचा व्ह्यू पॉईंट माहित असेल, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह व्ह्यू पॉईंट माहित असेल तरी काही प्रश्न सोडवले जाऊ शकतात. सो त्या अँगलनी पण ते मदत होईल. सो गव्हर्नमेंटने सुरुवातीलाच फोकस कशावरती केलाय किंवा कशाने सुरुवात केली, ती इन्क्लुझिव्ह ग्रोथ और इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटच्या कंटेक्स्टमध्ये ते बोलतात. सो अगेन हे कुठल्या कंटेक्स्टमध्ये मला महत्वाचं आहे, GS3 मध्ये मला डायरेक्टली पॉईंट आहे. सो फोकस ऑफ गव्हर्नमेंट इज ऑन इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. ते म्हणतात मंत्र ऑफ आवर गव्हर्नमेंट इज सबका साथ सबका विकास. आमच्या गव्हर्नमेंटचा मंत्र काय आहे, सबका साथ सबका विकास. दिस इज वन ऑफ द कीवर्ड. म्हणजे कितीही तो असं वाटलं की अरे हा सारखं सारखं वापरला जातोय, तरी गव्हर्नमेंट म्हणते की आमचं बेसिक मोटो किंवा बेसिक मंत्र काय, सबका साथ सबका विकास. सो फर्स्ट कीवर्ड आय विल से मीन्स इन्क्लुझिव्ह ग्रोथ टॉपिक आहे. एकदम सिंपल डेफिनेशन द्यायची झाली इन्क्लुझिव्ह ग्रोथची, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटची, दॅट इज सबका साथ सबका विकास. नंतर PM ने आणखी एक वर्ड त्याच्यामध्ये ऍड केला होता, सबका प्रयास. आणि असे वर्ड आहेत फक्त GS3च्या कंटेक्स्ट मध्ये बघू ना. सबका प्रयास याला इथिकल कनोटेशन पण आहे. आपण सगळे प्रयत्न करूया, हे
परत एकदा कशामध्ये वापरता येतं, इथिकली वापरता येतं. युटिलिटीचा विचार केल्याशिवाय पुढे जायचंच नाही. म्हणजे मी जर हे करतोय ना, म्हणजे मी आज बजेट सेशन करतोय, तर याचा अर्थ काय, याच्यातून माझं व्हॅल्यू एडिशन झालीच पाहिजे आणि ती मला वापरता आली पाहिजे. सो सबका प्रयास म्हणजे ह्या बजेटमध्ये त्यांनी सांगितले इंडियाकडे एक अशी 3 गोष्टी आहेत ज्या आपल्या स्ट्रेंथ आहेत. ट्रिनिटी म्हटलंय त्यांनी बजेटमध्ये. सो तो एक कीवर्ड मला चांगला वाटला जो अक्रॉस जीएस वापरू शकतो. ट्रिनिटी ऑफ डेमोग्राफी, डेमोक्रेसी अँड डायव्हर्सिटी. आमच्याकडे काय काय आहे, डेमोग्राफी, डेमोक्रेसी, डायव्हर्सिटी. सो डेमोग्राफी, डेमोग्राफिक डिव्हिडंडच्या स्टेजला होत, आपल्याकडे यंग पॉप्युलेशन आहे. डेमोक्रेसी आपली 75 इयर्स मध्ये आपण दाखवले की डेमोक्रेसी कशी सक्सेसफुली आपण ती वायब्रंट बनवली, रिझल्ट ओरिएंटेड बनवले. अँड डायव्हर्सिटी, आणि ते म्हणतात की या तिघांना आपल्याला कशाची साथ द्यायची आहे, सबका प्रयास. ह्या स्ट्रेंथला कधी तुम्ही रिअलाइज करू शकता, तर जेव्हा आपण सगळ्यांनी प्रयत्न करू. देन इन्क्लुझिव्ह ग्रोथच्या कंटेक्स्टमध्ये सेकंड पेजवर तुम्ही जर बघितलं ते दे हॅव यूज 2 वर्ड्स, जे आपण हे पण करून पाठवलं होतं, फोटो पण त्याचा बनवून पाठवला होता. इन्क्लुझिव्ह ग्रोथ ते म्हणतात इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट आम्ही 2 लेवलला केली, जॉग्राफिक लेवलला अँड सोसायटल लेवलला. 2 वर्ड वापरलेत बघा, सोशल इन्क्लुझिव्हिटी अँड जॉग्राफिक इन्क्लुझिव्हिटी. भौगोलिक सर्वसमावेशकता आणि सामाजिक सर्वसमावेशकता. मिळाले का? सेकंड पेजवरचं थर्ड पॉइंट आहे बघा, आवर डेव्हलपमेंट फिलॉसॉफी कवर्ड ऑल एलिमेंट्स ऑफ इन्क्लुझिव्हिटी, नेमली सोशल इन्क्लुझिव्हिटी अँड जॉग्राफिकल इन्क्लुझिव्हिटी. नाही मिळालं? सेकंड पेज. सो लक्षात येते मला काय करायचंय, या मग जेव्हा इन्क्लुझिव्ह ग्रोथ येईल, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, मी फक्त एका पर्स्पेक्टिव्हने नाही बघणार आहे. जॉग्राफिक इन्क्लुझिव्हिटी आणि पीएमचं तुम्ही याच्या आधीचे ह्याचे इंडिपेंडन्स डेचे वगैरे स्पीच बघितले असतील काही वर्षांचे, तर ते एक फोकस करताना दिसतात की या अमृत काळामध्ये आमचा फोकस काय असेल, नॉर्थ ईस्टर्न इंडिया असेल, कोस्टल इंडिया असेल, ट्रायबल इंडिया असेल. सो त्या कंटेक्स्टमध्ये पण जॉग्राफिक इन्क्लुझिव्हिटी आम्हाला भौगोलिक दृष्ट्या काय करायचं, हे सगळं सर्वसमावेशक करायचं आहे. मग तुम्हाला ग्रीन रिव्होल्यूशन वरती प्रश्न येऊ द्या, ग्रीन रिव्होल्यूशन 2.0, अगेन जॉग्राफिकल इन्क्लुझिव्हिटी. सोशल इन्क्लुझिव्हिटी इन कंटेक्स्ट ऑफ जेंडर, कास्ट, या सगळ्याच्या कंटेक्स्टमध्ये सोशल इन्क्लुझिव्हिटी. ते पुढे म्हणतायत ना की आम्ही 4 प्रकारच्या कास्ट आज मानतो. कोणत्या कास्ट? चार कास्ट गव्हर्नमेंटच्या दृष्टीने आता कोणत्या आहेत? गरीब, पुअर, महिलाएं, वुमेन, देन युवा, आणि चौथं अन्नदाता. हे अन्नदाता वगैरे सारखे शब्द कितीही तुम्हाला असं वाटले ना रे ऑब्वियस आहेत, सी पर्पजफुली त्यांना हे अंडरलाईन करा, त्यांच्यावरती विचार करा. अन्नदाता छोटे छोटे वर्ड आहेत, बट दॅट विल गिव्ह ऑल टुगेदर अ डिफरंट मिनिंग, डिफरंट फील टू युअर आन्सर्स. सो गरीब, महिला, हे युवा, अन्नदाता. आता थोडस ज्यांचं सोशलॉजी ऑप्शनल आहे किंवा सोशल सायन्सचं ऑप्शनल आहे त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने सांगा बरं, अशा प्रकारच्या कास्ट म्हणणं हे कितपर्यंत सोशल, ते आपण जी कास्ट ही हे बघतो टेक्निकल डेफिनेशन वगैरे बघतो त्यात बसता येऊ शकतं काय? नाही बसत. किंवा कास्टचं जे इंटरप्रिटेशन आहे सोशलॉजिकली असेल किंवा सोशल स्ट्रीमने जे केलेलं आहे त्याच्यामध्ये ह्या बसू शकतात का? गव्हर्नमेंट म्हणते गरीब ही एक कास्ट आहे, महिला ही एक कास्ट आहे, युवा ही कास्ट आहे, अन्नदाता ही कास्ट आहे. काय करायचं? पीएम रॉंग आहेत का मग? बरोबर आहेत, पीएम बरोबरच आहेत. सी कास्ट इज अ पॉलिसिमिक टर्म, जे अँथ्रोपॉलॉजीचे आहेत त्यांना माहित असेल. कास्टला पॉलिसिमिक मीन्स एक टर्म अशी की जिचा मल्टिपल इंटरप्रिटेशन होऊ शकतं. आता कास्टचं मराठी किंवा ह्याच्यामध्ये आपण काय म्हणतो त्याला, जाती.
पुरुष जात, स्त्री जात, आदिम जाती. सो जाती हा वर्ड इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये कालच जर ह्याचं जे साई दीपकचं तुम्ही आर्टिकल वाचलं असेल त्याची हेडिंगच होती कास्ट ॲज अ वेस्टर्न कन्स्ट्रक्ट. कन्स्ट्रक्ट म्हणजे काय की सोसायटीमध्ये ती रियालिटी नाही, मी कन्स्ट्रक्ट करतोय. जेंडर इज अ कन्स्ट्रक्ट. सेक्स ही बायोलॉजिकल गोष्ट आहे, पण जेंडर इज अ व्हॉट कन्स्ट्रक्ट, सोशल कन्स्ट्रक्ट आहे तो. तसाच कास्ट हा कन्स्ट्रक्ट आहे. त्याच्या कंटेक्स्टमध्ये जर पॉलिसेमिक टर्मच्या कंटेक्स्टमध्ये बघायला गेलं तर इंडियामध्ये कास्ट हा वर्ड अँथ्रोपॉलॉजिस्ट असतील, सोशलॉजिस्ट असतील म्हणतील तो मल्टिपल कंटेक्स्टमध्ये वापरला जात होता. आणि जो आत्ता आपण म्हणतोय की ही जात म्हणजे ही गोष्ट, ही आयडेंटिटी, ही कुणामुळे निर्माण झाली तर ब्रिटिशांमुळे निर्माण झाली. ब्रिटिशांनी त्याचं कास्टचं काय केलं, सेन्सस निर्माण केले, बाकीच्या गोष्टी केल्या आणि त्यातून जी निर्माण झालं दॅट वॉज कास्ट. सो या लेवलला पीएम इज राईट. तुम्ही असं नाही म्हणू शकत गरीब ही कास्ट नाहीये, गरीब ही एक कास्ट आहे. सो आतापर्यंत मला कोणते कोणते कीवर्ड मिळालेत ह्या बजेटमधून, सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास तर आहेच. त्यानंतर ट्रिनिटी ऑफ डेमोक्रेसी, डेमोग्राफी अँड डायव्हर्सिटी. आणि लक्षात घ्यायचं हे अक्रॉस आहे, म्हणजे हे मला फक्त एका ह्याच्यात वापरायचं नाही, हे सगळीकडे वापरायचं. जॉग्राफिक इन्क्लुझिव्हिटी अँड सोशल इन्क्लुझिव्हिटी. 4 कास्ट, गरीब, महिला आहे, युवा, अन्नदाता. आता परत एकदा विचार करा ना, आपण विचार करू GS1 मध्ये महिला आहे, युवा, गरीब हे वापरू शकतो मी. GS2 मध्ये सोशल जस्टिस मध्ये वापरू शकतो. GS3 मध्ये इन्क्लुझिव्ह ग्रोथ मध्ये वापरू शकतो. आणि इन अ वे इट इज अ पार्ट ऑफ माय एथिक्स. अंत्योदय हे माझं पार्टच आहे. सो एक लक्षात घ्यायचं, तुम्ही प्रिलिमचे क्वेश्चन पण बघितलेत ना, पीएमनी व्हिजिट केलेल्या गोष्टींवरती ते प्रश्न विचारतात. सो एक टॉप लेवलच्या ह्याच्याकडून जे येतंय गव्हर्नमेंटचा अप्रोच, म्हणून का कळणं गरजेचं आहे. आपण म्हणतो इलिमिनेशन प्रिलिम मध्ये करता कधी येतं, जेव्हा तुम्हाला गव्हर्नमेंटची लँग्वेज कळेल, आत्ताच्या गव्हर्नमेंटची लँग्वेज. तर त्या कंटेक्स्टमध्ये पीएम इज राईट इन दिस कंटेक्स्ट. येस, पण मग त्याच्यावरती अनालिसिस काय झालं नंतर की अरे हा असे कास्ट नाही कन्सिडर करू शकत, कास्ट इज दिस. सो ते रिजिड जे कन्सेप्शन आहे कास्टचं, बेसिकली दॅट इज वेस्टर्न नोशन की कास्ट म्हणजे हेच असलं पाहिजे. आपण म्हणतो ना की जात, आपण म्हणतो यांच्या जातीच्या मागे जाऊ नये, पुरुष जात अशीच वागणार, असं एक वाक्य असतं. ते पुरुष जात म्हणजे जात, कंटेक्स्ट काय, कम्युनिटी ह्या वर्डच्या कंटेक्स्टमध्ये तो वापरलाय. ओके, ते म्हणतात या इन्क्लुझिव्हिटीसाठी आम्ही सगळ्यांना टार्गेट केलं. हर घर जेल असेल, देन हाऊसिंग फॉर ऑल. हे कशासाठी होतं आमचं, ते इन्क्लुझिव्ह ग्रोथ होण्यासाठी होतं. सोशल जस्टिस या पॉइंटवरती, या थर्ड ह्याच्या थर्ड जो पॉइंट आहे त्याच्यामध्ये सोशल जस्टिस हा पॉइंट. त्यात पहिलंच स्टेटमेंट बघा, आवर गव्हर्नमेंट इज वर्किंग विथ अप्रोच टू डेव्हलपमेंट दॅट इज ऑल राऊंड, ऑल परवेसिव्ह, ऑल इन्क्लुझिव्ह, सर्वांगीण, सर्वस्पर्शी, सर्वसमावेशी. अगेन की लाईन और कीवर्ड that I am going to use across GS. काय म्हणतात, डेव्हलपमेंट ऑल राऊंड. सी आता तुम्हाला लिहिताना तसं लिहायचं नाही, आवर गव्हर्नमेंट इज वर्किंग. सो ते आपल्याला ट्यून करायचंय, आपलं जसं क्वेश्चन असेल त्यानुसार अलाइन करायचंय. सो ऑल राऊंड, ऑल परवेसिव्ह अँड ऑल इन्क्लुझिव्ह, सर्वांगीण, सर्वस्पर्शी आणि सर्वसमावेशी. ऑल राउंड, ऑल परवेसिव्ह, ऑल इन्क्लुझिव्ह ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आलं लक्षात इथपर्यंत. देन दे आर सेइंग दॅट फॉर दिस पर्पज वी आर फोकसिंग ऑन आउटकम नॉट आउटलेज. असा एक वापरलाय त्यांनी शब्द. वी आर फोकसिंग ऑन आउटकम्स अँड नॉट ऑन आउटलेज. काय फरक आहे बरं, म्हणजे हे काय मिनिंग होतं याचं, आउटलेज अँड आउटकम्स.
येस, पैसे किती दिले, रिसोर्सेस, माणसं किती वापरली. म्हणजे असं म्हटलं जातं ना की इंडियन ब्युरोक्रेसी और इंडियन गव्हर्नन्स सिस्टीम इनपुट वरती फोकस करते, किती दिलं पाहिजे. आउटकम, निष्पत्ती, त्याला काय म्हटलं जातं मराठीमध्ये, निष्पत्ती, त्यातून काय जनरेट होणार आहे, डेव्हलपमेंटल गोल कोणते अचीव्ह होणार आहेत, दॅट इज आउटकम. सो आम्ही फोकस कशावर करत नाही, आउटले वरती फोकस करत नाही, वी आर फोकसिंग ऑन आउटकम्स. आउटकम बेस्ड बजेट ही कन्सेप्ट आपण ऐकलेली आहे, आउटकम अँड आउटलेज. त्यांचं असं म्हणणं आहे फायनान्स मिनिस्टरचं की अर्लियर अप्रोच ऑफ गव्हर्नमेंट फॉर पॉवर्टी एलिव्हेशन वॉज फोकसिंग ऑन गिव्हिंग सम काइंड ऑफ एंटायटलमेंट्स, म्हणजे लोकांना काही काही देणं, हे त्यांच्यावरती फोकस होता. वी आर फोकसिंग ऑन इम्पॉवरिंग देम अँड इन्हान्सिंग देअर कॅपेबिलिटीज. आम्ही कशावरती फोकस करतोय की तेच स्वतः सक्षम व्हावे यासाठी. सो फोकस इज ऑन इम्पॉवरमेंट अँड इन्हान्सिंग कॅपेबिलिटीज. सो जे पीएम म्हणतात की रेवडी कल्चरला आम्हाला हे करायचंय, तर ते रेवडी कल्चरच्या कंटेक्स्ट मध्ये म्हणतात आम्ही त्यांना काहीतरी देण्यापेक्षा तेच सक्षम व्हावेत यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. सी ऑल दिस आर्ग्युमेंट सिम्स फिलॉसॉफिकल, म्हणजे फिलॉसॉफिकल लेवलला दिसत, आणि तुम्ही पुढे पण जाऊन बघितलं तर नवीन स्कीम दिसत नाही. सो प्राईम रिझन जे आधी मी म्हटल्याप्रमाणे दे आर कॉन्फिडंट की आम्हाला 2-3 महिन्यानंतर परत बजेट प्रेझेंट इन अ वे करायचं आहे. सो असा कॉन्फिडन्स असला पाहिजे की मी 29 तारखेला 27 तारखेला मेन्सचा पेपर लिहायला सुरुवात करणार आहे. सो गव्हर्नमेंटने तुम्हाला एक तसा संदेश पण त्यातून दिलेला आहे. गरीब कल्याण देश का कल्याण अशी एक हेडिंग आहे बघा. त्याच्यामध्ये एक स्टेटमेंट आहे, वेन द पुअर बिकम इम्पॉवर्ड पार्टनर्स इन द डेव्हलपमेंट प्रोसेस द गव्हर्नमेंट्स पॉवर टू असिस्ट देम ऑल्सो इन्क्रीजेस मॅनिफोल्ड. दिस इज अगेन अ व्हेरी ब्युटिफुली कन्स्ट्रक्टेड स्टेटमेंट दॅट कॅन बी यूज इन GS directly in GS1, GS2. When poor become empowered partners, सक्षम भागीदार व्हायला पाहिजेत पुअर पीपल कशामध्ये, विकास प्रक्रियेमध्ये. empowered partners in the development process. सक्षम भागीदार विकास प्रक्रियेमध्ये. द गव्हर्नमेंट्स पॉवर्स टू असिस्ट देम ऑल्सो इन्क्रीजेस, म्हणजे त्यावेळेला जे नागरिक सक्षम झाले तर गव्हर्नमेंटची पॉवर त्यांना मदत करण्याची ही पण काय वाढते, इन्क्रीज होते. आलं इथपर्यंत लक्षात. देन आता याच्यानंतर त्यांनी सबसिक्वेंटली एक 4-5 डाटा दिलेत जे आपण डायरेक्टली आपल्या मेन्स मध्ये वापरू शकतो. त्याचा तितका रिलेव्हन्स प्रिलिमला नाहीये, बट आपण जे म्हणत होतो मेन्सच्या कंटेक्स्ट मध्ये की मायक्रो डाटा पाहिजे, स्पेसिफिक डाटा पाहिजे, तो डाटा ते प्रोव्हाइड करतात आणि डायरेक्टली ऑफिशियल सोर्सेस मधून तो डाटा आहे. सो फर्स्ट डाटा इज दॅट दे आर सेइंग वी हॅव ब्रॉट 25 करोड पीपल आउट ऑफ मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी मधून आम्ही किती लोकांना बाहेर काढलेलं आहे, 25 करोड. याच्यासाठी ना त्यांनी एक हे पण दिलंय, नंतरची आपण जी पीडीएफ बघणार आहोत ना, जी फक्त त्यांनी रिप्रेझेंटेशन वाईज दिलेली आहे. त्याच्यात 2004 ला किती होते, 2006 ला, तर तो तसाच्या तसा लिहून काढूया आपण. आत्ता हा नोट डाऊन नाही केला तरी चालेल. सेकंड इम्पॉर्टंट डाटा दे हॅव गिवन रिलेटेड टू डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. सी गव्हर्नन्सचा क्वेश्चन असू द्या और GS3चा रिसोर्सेसच्या लेवलचा क्वेश्चन असू द्या, दिस डाटा इज इम्पॉर्टंट. ते म्हणतात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT ऑफ 34 लाख करोड रुपीज, 34 लाख करोड रुपीज from the government using PM Jan Dhan account has led to saving of 2.7 lakh crore, 2.7 lakh crore of government. आम्ही DBT काय केलं, 34 लाख कोटीचं केलं आणि त्याच्यातून आमचं सेव्हिंग किती झालेलं आहे, 2.7 लाख करोडचं. सो कुठल्या कुठल्या कंटेक्स्ट मध्ये आपण वापरू शकतो बरं, ही माझ्या GSच्या सिलेबसचा एक सेन्स आला मला, तर हे कुठे कुठे वापरू शकतो.
एक्झॅक्टली गव्हर्नन्सच्या कंटेक्समध्ये ट्रान्सपरन्सी, करप्शन और GS4 मध्ये तुम्हाला गव्हर्नन्सच्या पॉईंटमध्ये एक पॉईंट आहे बघा, युटिलायझेशन ऑफ पब्लिक रिसोर्सेस, सर्व्हिस डिलिव्हरीची इफिशियन्सी, त्याच्या कंटेक्समध्ये पण वापरू शकता DBT. आणि GS3च्या कंटेक्समध्ये मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, ओव्हरऑल गव्हर्नमेंट बजेटिंग रिलेटेड पॉईंट आहेत, त्याच्यामध्ये पण वापरू शकता. सो 34 लाख कोटी मी काय केले, DBT मधून ट्रान्सफर केले. फायनान्शियल इन्क्लुजन वरती प्रश्न आलेला आहे, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर वरती प्रश्न आला. हे कशातून होते? डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर मधूनच होतंय ना. देन डाटा इज रिलेटेड टू PM स्वनिधी. कोणती स्कीम आहे बरी? PM स्वनिधी. येस, they are saying that we have given credit assistance to 78 lakh street vendors. किती स्ट्रीट वेंडर्सला दिले आम्ही? 78 लाख स्ट्रीट वेंडर्सला दिले. आणि त्यातल्या 2.3 लाख लोकांना हे लोन किंवा क्रेडिट थर्ड टाइम मिळालं आहे, तिसऱ्यांदा मिळालंय. मला सांगा, गव्हर्नमेंटनी हा डाटा परत कशाला दिला असेल? म्हणजे 78 लाख सांगतायत आधीच, आणि त्याच्यानंतर म्हणतात परत 2.3 लाख लोकांना आम्ही तिसऱ्यांदा देतोय. हा डाटा मुद्दाम बॅकिंगला किंवा हा मुद्दाम का हायलाइट केला असेल आणि मी का वापरावा तो? म्हणजे काय सांगायचं फायनान्स मिनिस्टरला? ह्यातून काय सांगायचं की आम्ही 2.3 लाख लोकांना तिसऱ्यांदा दिले ते. हा, म्हणजे गव्हर्नमेंटचा अप्रोच काय आहे की समजा घर बांधायचंय, तो एक इंटरव्ह्यू घेतला होता एका ट्रायबल ह्याचा, त्यांना ते पंप दिला होता हे करण्यासाठी, विहीर हे करण्यासाठी वगैरे, आणि तो त्यांनी विकून टाकला होता मार्केटमध्ये. त्याला विचारलं काय केलं, तर तो म्हटलं 5 वर्षापूर्वी एक वस्तू आली, त्याच्यानंतर 2-3 वर्षांनी दुसरी वस्तू आली, आणि आता तिसरी आली तेव्हा 10 वर्ष झाले होते. मग मी आता पंपचं काय करत होतं, नाही विकून टाकलं होतं. ते गव्हर्नमेंटला काय सांगायचंय, आम्ही एका व्यक्तीकडे परत जातोय. असं नाहीये की एकदा दिलेलं आहे तर मग नंतर, आता त्यांची नोंद झाली ना, नंबर वाढलेला दिसतोय, तरी पण आम्ही त्यांच्याकडे जातोय. सो दिस इज अ गुड स्टॅट और गुड अप्रोच आपण असं म्हणू शकतो. कंटिन्युएशन दिसतंय. सो अगेन गव्हर्नमेंटच्या कंटेक्समध्ये असे पॉझिटिव्ह डाटा कमी मिळतात आपल्याला, नोट डाऊन करून ठेवला पाहिजे. देन PM जन मन स्कीमचा रेफरन्स आहे, तिथे डाटा नाही दिलाय, बट दिस स्कीम प्रिलिमला प्रश्न विचारला जाऊ शकतो वेगळ्या वेगळ्या प्रिलिम ह्याच्या कंटेक्समध्ये एक्झामच्या, ही स्कीम कशाच्या रिलेटेड आहे असा, आणि थोडा डिटेलमध्ये पण त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. कोणाच्या रिलेटेड ही स्कीम? PVTGs. ओके. देन PM विश्वकर्मा योजना, ह्याच्यावरती आपले प्रिलिम मध्ये बघा 2-3 वेळा प्रश्न येऊन गेलाय आता टेस्टमध्ये. PM विश्वकर्मा कोणासाठी आहे? आर्टिसन्स. ते म्हणतात 18 ट्रेड्स रिलेटेड ही स्कीम आहे, 18 ट्रेड्स रिलेटेड ही स्कीम आहे, पण डाटा नाही दिले कारण जस्ट म्हणजे नुकतीच नवीन स्कीम आहे ती. सो मला इथं लक्षात ठेवण्यासारख्या कोणत्या गोष्टी आहेत? DBTची, PM स्वनिधीची. ओके. नंतर एक इम्पॉर्टंट डाटा आहे रिलेटेड टू PM किसान सन्मान स्कीम. PM किसान direct financial assistance is provided to 11.8 crore farmers. Direct financial assistance is provided to 11.8 crore farmers. 11.8 कोटी फार्मर्सला PM किसान मधून काय होतंय, तो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर होते. दिस स्कीम इज सिग्निफिकंट. अगेन ती WTOच्या कोणत्या बॉक्सेस मध्ये येते? PM किसान कोणत्या बॉक्स मध्ये येते? ग्रीन बॉक्स. सो ग्रीन बॉक्स मध्ये येत असल्यामुळे आणखी सिग्निफिकंट आहे. का बरं ग्रीन बॉक्स मध्ये?
त्यात कुठं गव्हर्नमेंट सांगतंय की हे पैसे घेऊन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करा? काही सांगत नाही गव्हर्नमेंट. इट इज नॉट प्रोडक्ट स्पेसिफिक. गव्हर्नमेंट असं सांगतंय का या पैशातून हे कोणतं तरी पीक घ्या, तर इट इज नॉट प्रोडक्ट स्पेसिफिक. इट इज गिवन टू ओव्हरऑल स्टँडर्ड लिव्हिंग स्टँडर्ड इम्प्रुव्हमेंट, त्यासाठी दिलेली आहे. असं काहीच पर्टिक्युलर ह्याच्यासाठी दिलेली नाहीये, पर्टिक्युलर प्रोडक्टसाठी दिलेली नाही. देन पीएम फसल बीमा योजना, त्याचा एक डाटा दिलाय त्यांनी. पीएम फसल बीमा इन्शुरन्स टू 4 करोड फार्मर्स. 4 करोड फार्मर्सला त्यांनी काय दिलेलं आहे? इन्शुरन्स प्रोव्हाइड केलेला आहे. सो डीबीटी 35 लाख करोड काय केले त्यांनी? डीबीटी थ्रू पैसे ट्रान्सफर केलेत. किती रुपये वाचले त्याच्यामुळे माझे? 2.7 लाख करोड. देन पीएम स्वनिधी मधून 78 लाख स्ट्रीट वेंडर्सला मी लोन दिले, त्यातल्या 2.3 लाखला थर्ड टाइम दिलेला आहे. देन पीएम जनमन, पीएम विश्वकर्मा, पीएम किसान 11.8 करोड फार्मर्स, पीएम फसल बीमा 4 करोड फार्मर्स. देन ई नाम रिलेटेड ना चांगला डाटा किंवा पॉझिटिव्ह न्यूज नसते फारशी, बट हा एक डाटा तुम्ही ई नाम मध्ये वापरू शकता. इलेक्ट्रॉनिक नॅशनल ऍग्रिकल्चर मार्केट इंटिग्रेटेड 1361 मंडीज. किती मंडीजचं इंटिग्रेशन एकात्मीकरण केले त्यांनी? 1361 मंडीज. प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस टू 1.8 करोड फार्मर्स and trading volume of 3 lakh crore. सो ई नाम वरती क्वेश्चन आला तर मी डायरेक्टली ह्या 3 गोष्टी वापरू शकतो. इंटिग्रेशन ऑफ 1361 मंडीज, 1.8 करोड फार्मर्स बेनिफिटेड फ्रॉम इट, अँड ट्रेडिंग व्हॉल्यूम इज 3 लाख करोड. झालं इथपर्यंत. देन एम्पॉवरिंग अमृत पिढी द युवा. सो फोकस इज ऑन यूथ, आणि तिथे एक स्कीम दिले विच कॅन ऑल्सो बी आस्क्ड इन प्रिलिम. पीएम श्री. याचा पण ना डायग्रामॅटिक फॉर्म मध्ये याचा डाटा आपल्याला पुढच्या पीडीएफ मध्ये आहे, तिथे आपण बघूया. पीएम स्कूल फॉर रायझिंग इंडिया, पीएम श्री, पीएम स्कूल फॉर रायझिंग इंडिया, डिलिव्हरिंग क्वालिटी टीचिंग, नर्चरिंग होलिस्टिक अँड वेल राउंडेड इंडिव्हिज्युअल्स. देन स्किल इंडिया मिशन, किती लोकांना ट्रेन केले? स्किल इंडिया मिशन 1.4 करोड youth. Skill India Mission has trained 1.4 crore youth, upskilled and reskilled 54 lakh youth, and established 3000 new ITIs. त्या IITIM चा जो डाटा आहे परत एकदा त्या पीडीएफ मधून आपण बघूया, तो डायग्रामॅटिक फॉर्म मध्ये दिलाय. पीएम श्री लक्षात ठेवायचं, 1.4 करोड युथला स्किल प्रोव्हाइड केलेलं आहे. अगेन इम्पॉर्टंट डाटा रिलेटेड टू पीएम मुद्रा योजना, बिकॉज पीएम मुद्रा योजना ही अशी गोष्ट आहे की जी परत वेगवेगळ्या कंटेक्स्ट मध्ये वापरता येते. सो पीएम मुद्रा योजना सँक्शन sanctioned 43 crore loans. Sanctioned 43 crore loans आणि त्याचे ऍग्रीगेट व्हॅल्यू होते 22.5 लाख करोड. 22.5 लाख करोड. हा डाटा आपण आता कन्सोलिडेट करून ठेवतो. इन अ वे तो आपल्याला प्रिलिम नंतर पार्ट करायचे, जस्ट आता एक ऑर्गनाइज करून ठेवायचं आहे. पीएम मुद्रा योजना सँक्शन 43 करोड लोन्स. आणि दुसऱ्या आणखी स्कीम्स आहेत जसं की स्टार्टअप इंडिया आपल्याला माहिती आहे, त्याचा रेफरन्स त्यांनी दिलाय
एक चांगला वर्ड वापरलाय त्याने अगेन, वी आर मेकिंग युथ रोजगार दाता. काय बनवायचं आहे आम्हाला युथला? रोजगार दाता. अगेन अ सिंपल वर्ड बट विल गिव्ह एक थोडा ऍडेड हे देऊ शकतो त्याला, रोजगार दाता आन्सर्सला. अन्नदाता, रोजगार दाता. देन स्पोर्ट्स मध्ये युथ कशी अचिव्हमेंट करतात त्याच्याबद्दल आहे. आपण आशियन याच्यामध्ये मेडल्स वगैरे मिळवले वगैरे. त्याच्यात एक क्वेश्चन येऊ शकतो रिलेटेड टू चेस. तो प्रिलिम मध्ये क्वेश्चन येऊ शकतो, कारण ती दोन भाऊ बहिणींनी अचिव्हमेंट जी दाखवली होती. आता इंडियामध्ये किती ग्रँड मास्टर आहेत असा प्रश्न विचारला तर बजेट त्याचं उत्तर देतो, वी हॅव 80 ग्रँड मास्टर. आता इंडियामध्ये किती ग्रँड मास्टर आहेत? 80 ग्रँड मास्टर्स आहेत, जे 2010 मध्ये 20 होते. तर मी पीएमनी त्यांना थोडं शिकवलं आणि अचानक ते वाढले. ते दोन भाऊ बहिणींची नावं पण त्यांनी दिली तिथे, प्रज्ञानंद आणि काय होतं ते? ओके. देन मोमेंटम फॉर नारी शक्ती. सो नारी शक्ती रिलेटेड अगेन इम्पॉर्टंट थीम डाटा. जे मुद्रा लोन्स आहेत त्यातले 30 करोड मुद्रा लोन्स वेर गिवन टू वुमेन एंटरप्रेनर. 30 करोड लोन्स जे दिलेत मुद्रा लोन मधले ते कोणाला दिलेत? वुमेन एंटरप्रेनरला दिलेत. आणखी तिकडे पण एक चांगले डाटा आहेत की फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट वगैरे काय वाढले. त्याच्यासोबत त्यांनी सांगितले की फिमेल इनरोलमेंट इन हायर एज्युकेशन हॅज गॉन अप बाय 28% इन लास्ट 10 इयर्स. पण तो इनरोलमेंटचा वगैरे तिकडे रेशो आपण बघूया. स्टेम म्हणजे काय? सायन्स, इंजिनिअरिंग अँड मॅथ्स. कोर्सेस गर्ल्स वुमेन कॉन्स्टिट्यूट 43% ऑफ द इनरोलमेंट. So 43% enrollment in STEM is from girls. So this is again a significant data. 43% of enrollment, and they are saying it is one of the highest in the world. ते म्हणतात आम्ही ट्रिपल तलाक इलिगल केलाय. रिझर्वेशन ऑफ 1/3 सीट्स फॉर वुमेन इन द लोकसभा, स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज, and giving over 70% houses. यातला हा डाटा लक्षात ठेवा. 70% houses under PM Awas Yojana in rural India was given to women as sole or joint owner. As sole or joint owner. ग्रामीण भागामध्ये जे 70% पीएम आवासच्या अंडर घरं दिलेली आहेत त्याचे ओनर एकतर पूर्णपणे महिला आहेत किंवा जॉईंट ओनर आहेत. सो वुमेन रिलेटेड आणखी काही डाटा आहे तो नेक्स्ट पीडीएफ मध्ये त्यांनी दिलाय. अगेन एक कीवर्ड त्यांनी वापरलाय जीडीपी. ज्या जीडीपीला त्यांनी एक वेगळा मिनिंग दिलाय, गव्हर्नन्स, डेव्हलपमेंट अँड परफॉर्मन्स. गव्हर्नन्स, डेव्हलपमेंट अँड परफॉर्मन्स. सो गव्हर्नन्स, डेव्हलपमेंट अँड परफॉर्मन्स अगेन आपल्याला वेगवेगळ्या कंटेक्स्ट मध्ये वापरता येईल. जीडीपीचा जरी क्वेश्चन आला तरी त्यात ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह लागेल जीडीपीचा. गव्हर्नन्सच्या क्वेश्चन मध्ये तुम्ही डायरेक्टली वापरू शकता. देन इकॉनॉमिक मॅनेजमेंट.
सी आपल्याला GS3 मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर हा पॉइंट आहे, त्याच्यातनं त्याने ETC वर्ड वापरलाय, मीन्स रोड, रेल्वे, पोर्ट्स इक्सेट्रा. तर त्या इक्सेट्राचं काय मिनिंग घ्यायचं हे गव्हर्नमेंटच सांगतंय बजेटमधून. ऑल फॉर्म्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, फिजिकल, डिजिटल और सोशल. कोणत्या कोणत्या फॉर्म आहेत इन्फ्रास्ट्रक्चरचे? फिजिकल, डिजिटल अँड सोशल. दिस इज अगेन इम्पॉर्टंट. ज्यावेळेला इन्फ्रास्ट्रक्चरचा विचार करताय आन्सर मध्ये, तेव्हा 3 लेवलचा विचार करा, फिजिकल, डिजिटल अँड सोशल. फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर इज ऑल्सो नोन एज इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर. सो त्याच्यामध्ये तुमचे रोड्स, रेल्वेज सगळं कशामध्ये येतं? फिजिकल. डिजिटल, सध्या डिजिटल जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे गव्हर्नमेंटचं. सोशल मध्ये काय काय येतं? स्कूल, हॉस्पिटल्स, एज्युकेशन, हेल्थ, सॅनिटेशनच्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत ते सोशल मध्ये येतं. एक खूप चांगली लाईन त्याने दिली, डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर इज अ न्यू फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर is new factor of production. So factor of production is basically essential things that we need for any kind of production. So ते म्हणतात की डिजिटल पब्लिक इन्फ्रा इज अ नेसेसरी थिंग. म्हणजे तुम्ही म्हणाल काही गोष्टींमध्ये कुठे लागतं ना, काही डायरेक्टली मॅन्युफॅक्चरिंग वगैरे असेल तिथं डिजिटलचा संबंध नाही, बट इनपुट दॅट डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर इज गिव्हिंग. म्हणजे मी त्याच्यातून काय घेऊ शकतो? मार्केटचा अंदाज घेऊ शकतो, मार्केटमध्ये काय सध्या चालणार आहे हे घेऊ शकतो. सो त्या कंटेक्स्टमध्ये डिजिटल हे काय झालेलं आहे? इसेन्शियलच गोष्ट झालेली आहे. सो डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर इज अ न्यू फॅक्टर ऑफ प्रोडक्शन इन 21st सेंचुरी अँड इज इन्स्ट्रुमेंटल इन फॉर्मलायझेशन ऑफ द इकॉनॉमी. आमची अर्थव्यवस्था फॉर्मलाइज होण्यासाठी, औपचारिक होण्यासाठी पण ते मदत करते. ओके, आलं इथपर्यंत लक्षात? ग्लोबल कंटेक्स्ट वरती या, तिथं मध्ये बाकीचं काही इतकं हे नाहीये, सिग्निफिकंट नाही. सो ग्लोबलायझेशन इज बिंग रिडिफाइंड विथ रिशोरिंग अँड फ्रेंड शोरिंग. अगेन ग्लोबलायझेशनला रिडिफाइन केले त्यांनी, रिशोरिंग अँड फ्रेंड शोरिंग. डिसरप्शन, fragmentation of supply chain, competition for critical minerals, and technologies. सो या कंटेक्स्ट मध्ये ग्लोबलायझेशन कडे बघायला पाहिजे असं गव्हर्नमेंटला वाटतं. ह्याचं काय मिनिंग आहे बरं? रिशोरिंग अँड फ्रेंड शोरिंग. त्याचा काय अर्थ होतो? रिशोरिंग अँड फ्रेंड शोरिंग. काय करणं? आणखी शोरिंगचा मिनिंग काय होतो? हा, करा बरं सर्च. शोरिंग सपोर्टिंग. ओके, मग फ्रेंड शोरिंग काय असेल? सो सध्या ना एक वर्ड आहे डिग्लोबलायझेशन किंवा रिव्हर्स ग्लोबलायझेशन. लोक काय करतायत ते आपल्याकडे प्रोटेक्शनिझम कडे जाण्याचा प्रयत्न करतायत. सो एक गव्हर्नमेंट सतत वर्ड वापरतोय, तो तुमच्या IR च्या आन्सर मध्ये अपेक्षित आहे, रिबॅलन्सिंग ग्लोबलायझेशन.
व्हॉट इंडिया इज ट्राईंग टू डू, आपण त्या जागतिकीकरणामध्ये पुन्हा एकदा समतोल निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, जो समतोल टळलाय. त्यासाठी काय प्रयत्न चाललाय, हा रिशोरिंग अँड फ्रेंड शोरिंग. म्हणजे ज्यांना असं सपोर्टची गरज आहे त्यांना एकत्र घेऊन ते बॅलन्स करण्याचा प्रयत्न करणं. म्हणून आत्ताच्या कंटेक्स्टमध्ये ते वर्ड येतात बघा, मिनिलॅटरलिझम. हा ठीक आहे, मोठ्या लेवलला ग्लोबल लेवलला नाही होते माझ्याकडून, पण छोट्या छोट्या लोकांना छोट्या छोट्या ग्रुपला घेऊन मी ते करू शकतो. दॅट इज मिनिलॅटरलिझम. सो रिशोरिंग फ्रेंड शोरिंग हे GS2च्या कंटेक्स्टमध्ये याच्यामध्ये वापरता येतात. मराठी मीडियम वाल्याने डायरेक्टली हे वर्ड तसेच्या तसे वापरले पाहिजे. याचं मराठीकरण तुम्ही करायला गेले तर एक्झामिनर काही कळणार नाही, आणि डायरेक्टली रिशोरिंग अँड फ्रेंड शोरिंग वगैरे सारखे वर्ड वापरू शकता. फ्रॅगमेंटेशन ऑफ सप्लाय चेन बिकॉज ऑफ कोविड-19 च्या बॅकग्राऊंड मध्ये ते होते. देन कॉम्पिटिशन फॉर क्रिटिकल मिनरल्स अँड टेक्नॉलॉजी आपल्याला माहिती. G20 प्रेसिडेन्सीनी आपण काय केलं त्याचं पण बद्दल ते बोललेलं आहे. इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर बद्दलचा रेफरन्स आहे. त्याच्यावरती ह्याच्यामध्ये मेन्स मध्ये GS2 मध्ये पण क्वेश्चन येऊ शकतो आणि प्रिलिम मध्ये पण क्वेश्चन येऊ शकतो. तर ही कॉरिडॉर प्रिपेअर करून ठेवली पाहिजे. याचा बेनिफिट काय वगैरे. इंडिया मिडल ईस्ट आणि वेल डिस्कस आहे, म्हणजे असं काही हे नाही. मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर. IRचे जे क्वेश्चन असतात ना GS2 चे, ते दोन टाईपचे असतात. एकदम असे स्पेसिफिक एखाद्या ह्याच्यावरती विचारणं, किंवा ओव्हरऑल 3-4 गोष्टी किंवा ब्रॉडर काही चाललेलं आहे IR मध्ये त्याच्यावरती प्रश्न विचारणं. दोन्हीसाठी आपल्याला तयार राहावं लागेल. ओके, ते म्हणतात 2047 पर्यंत आपल्याला डेव्हलप्ड नेशन कडे जायचंय आणि प्रॉस्परस इंडिया बॅक्ड बाय दी हार्मोनी ऑफ नेचर. सो विजन फॉर विकसित भारत मध्ये ती लाईन आहे बघा, प्रॉस्परस भारत इन हार्मोनी विथ नेचर. म्हणजे हे प्रॉस्परस होताना आपल्याला नेचरची हार्मोनी डिस्टर्ब नाही करायची. विथ मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर अँड प्रोव्हाइडिंग अपॉर्च्युनिटीज फॉर ऑल सिटीजन्स अँड ऑल रिजन टू रीच देअर पोटेन्शियल. सो अगेन आतापर्यंत जे आपण डिस्कस केलं त्या कंटेक्स्टमध्ये, बट प्रॉस्परस इंडिया विथ हार्मोनी विथ नेचर. ट्रिनिटी ऑफ डेमोग्राफी डेमोक्रेसी डायव्हर्सिटी आपण आधीच बघितलं. देन स्ट्रॅटेजी फॉर अमृतकाल. सो त्यात त्यांनी एक वर्ड वापरलाय ज्याला RPT म्हणतात, ते रिफॉर्म परफॉर्म अँड ट्रान्सफॉर्म. सो स्ट्रॅटेजी काय बेसिकली ते म्हणतात, एक तर ते कर्तव्य काळ आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक ट्रिनिटी वापरावी लागेल, रिफॉर्म परफॉर्म अँड ट्रान्सफॉर्म. So they are saying that our focus in last 10 years is on this reform. तर रिफॉर्म वरती आमचा फोकस होता आणि ती कंटिन्युअस प्रोसेस आहे, आम्ही कंटिन्यू करत ठेवणार आहोत. सो फोकस इज ऑन रिफॉर्म परफॉर्म अँड ट्रान्सफॉर्म. नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म, अगेन हा एक वर्ड किती साधा वाटला तरी तो हे करून ठेवला पाहिजे. नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म, व्हॉट दे आर फोकसिंग ऑन, नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म. 1991 नंतर काही रिफॉर्म झाले, 2000 ला काही रिफॉर्म झाले. म्हणजे लास्ट इकॉनॉमिक सर्वेचा हे बघितलं तुम्ही तर तो टोन तोच होता. म्हणजे तो म्हणतात की क्रिटिक काय म्हणतात की काही गोष्टी दिसत नाही, तुम्ही म्हणता रिफॉर्म तर ते म्हणतात लॅग असतो. त्या रिफॉर्म नंतर तो परफॉर्म व्हायला आणि ट्रान्सफॉर्म व्हायला, तर त्या ट्रान्झिशन मधून आपण चाललोय असं त्यांचं आर्ग्युमेंट आहे बेसिकली. सो रिफॉर्म परफॉर्म अँड ट्रान्सफॉर्म विथ रिस्पेक्ट टू नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म. देन MSME वरचे फोकस वगैरे तिथं काही फार त्यांनी जास्त काही दिलेलं नाही. जसं आधी सांगितलं, जस्ट एक पासिंग रेफरन्स दिलेले त्यांनी की आम्ही काय काय करत आलेलो आहोत. म्हणजे तुम्ही अनालिसिस न्यूजपेपरचं बघितलं तर काही लोकांचं असं म्हणणं आहे इट इज रिव्हिजन ऑफ अर्लियर बजेट. म्हणजे मागच्या 10 वर्षांच्या बजेटची त्यांनी रिव्हिजन करून घेतलेली आहे, विच इज ऑल्सो गुड थिंग. तुम्ही एक गव्हर्नमेंटचा पूर्ण 10 वर्षाचा अप्रोच पण त्या बजेटमधून पूर्ण मिळतोय. ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्रामचा रेफरन्स आहे, डेव्हलपमेंट ऑफ ईस्टचा रेफरन्स आहे, PM आवास ग्रामीण चा रेफरन्स आहे, रूफटॉप सोलरायझेशन 1 crore हाऊसहोल्ड विल बी इनेबल्ड टू ऑब्टेन अप टू 300 युनिट्स प्री इलेक्ट्रिसिटी एव्हरी मंथ. आता असे जे आहेत ना रूफटॉप वगैरे ज्या स्कीम बजेटमध्ये येतात त्याच्यावरचं डिस्कशन ब्रॉडली नंतर येतं, त्याच्यावरती डिस्कशन दिलं जातं, ते आपण त्या वेळेला बघितलं पाहिजे.
देन नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज हाऊसिंग फॉर मिडल क्लास, जो मला असं वाटतं की फार गव्हर्नमेंटनी लेटली त्याच्यावरती फोकस केला. हाऊसिंग फॉर मिडल क्लास, ते म्हणतात की जे झोपडपट्ट्यांमध्ये राहतात मिडल क्लास किंवा रेंटेड हाऊसेसमध्ये राहत आहेत, चॉलमध्ये किंवा अनऑथराइज कॉलनीमध्ये राहत आहेत, सो त्या लोकांसाठी. काल का परवा एक माणूस मला भेटला होता, तो म्हटलं की 2 फ्लॅट आहेत, दोन्ही इलिगल आहेत, पण चाललंय म्हटलं चांगलं. म्हणजे कॉन्फिडेंटली एकदम की काही नाही, आपलं मोठे मोठे लोकांचं दुसरं असतं म्हटलं, आपले 2च फ्लॅट आहेत म्हटलं, पाणी पिण्याचा काहीच प्रॉब्लेम नाही म्हटलं. सो अनऑथराइज्ड हे, तर त्या कंटेक्समध्ये गव्हर्नमेंटला काय म्हणायचं, अशा लोकांना जे रेंटेड राहत आहेत, चॉलमध्ये राहत आहेत, अशा मिडल क्लासला आम्हाला घर प्रोव्हाइड करायचं. जे आता पुअरेस्ट ऑफ पुअर वरचा फोकस होता, तो कुठेतरी मिडल क्लासवरती फोकस झालाय. या बजेटमधलं तसं बघायला गेलं तर मिडल क्लासच्या ओरिएंटेड जो मेजर तुम्हाला त्यांचा वोटिंग शेअर असणार आहे, तो त्याच्या रिलेटेड प्रोव्हिजन असलेले हे एकमेव प्रोव्हिजन आहे, हाऊसिंग फॉर मिडल क्लास. देन सर्वायकल कॅन्सर वॅक्सिनेशन, याच्यावरती गव्हर्नमेंटचा फोकस आहे. प्रिलिम मध्ये एक्सपेक्टेड आहे की सर्वायकल कॅन्सर वरती क्वेश्चन येऊ शकतो. सर्वायकल कॅन्सर कोणता व्हायरस आहे? ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. Our government will encourage vaccination for girls in age group of 9 to 14 years. सो या एज ग्रुप मधल्या महिलांवरती, मुलींवरती काय करणार आहेत ते वॅक्सिनेशन करणार आहेत. सो 2-3च गोष्टी आल्या ज्या आम्ही करणार आहोत अशा सांगणाऱ्या. म्हणजे लार्जली बजेट कसं असतं की ही स्कीम येणार आहे, ही स्कीम येणार आहे, त्यातल्या 2-3च गोष्टी आल्यात. बाकीच्या त्यांनी काय केलेलं, आधी जे आहे तेच सांगितलेलं आहे. बिकॉज स्टार्टच त्यांनी असं केलं की आम्ही येणार आहोत परत. देन नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज हेल्थ केअर कव्हर जो आहे तो आयुष्यमान भारतचा, दॅट इज एक्सटेंडेड टू ऑल आशा वर्कर, अंगणवाडी वर्कर्स अँड हेल्पर्स. दिस इज इम्पॉर्टंट पॉइंट. जो हेल्थ केअर कव्हर आहे आयुष्यमान भारतच्या अंडरचा, दॅट इज एक्सटेंडेड टू ऑल आशा वर्कर्स, अंगणवाडी वर्कर्स अँड हेल्पर्स. हेल्थ केअर कव्हर अंडर आयुष्यमान भारत स्कीम विल बी एक्सटेंडेड टू ऑल आशा वर्कर्स, अंगणवाडी वर्कर्स अँड हेल्पर्स. ओके. देन ऍग्रिकल्चर अँड फूड प्रोसेसिंग. फूड प्रोसेसिंग आपल्याला डायरेक्ट सिलेबसमध्ये पॉइंट आहे, त्याच्या रिलेटेडचा डाटा. कोणती स्कीम आहे फूड प्रोसेसिंगच्या रिलेटेड? युपीएससीने एकदा डायरेक्ट 15 मार्कर विचारलं होतं, फूड प्रोसेसिंग रिलेटेड स्कीम सांगा. एक इम्पॉर्टंट स्कीम कोणती आहे तिची, फ्लॅगशिप स्कीम ज्याला आपण म्हणतो, पीएम किसान संपदा. किसान संपदा, प्रधानमंत्री किसान संपदा योजना इज रिलेटेड टू फूड प्रोसेसिंग. पीएम किसान संपदा. This scheme has benefited 38 lakh farmers. 38 lakh farmers ला बेनिफिट झाली आहे and generated 10 lakh employment. 38 लाख लोकांना त्याचा फायदा झालेला आहे फार्मर्सला, and 10 lakh एम्प्लॉयमेंट जनरेट झालेलं आहे. प्रधानमंत्री किसान संपदा योजना. हा असा डाटा आहे की जो तुमच्या स्पेस पण घेणार नाही मेन्स मध्ये आणि तो इफेक्ट जनरेट करेल. म्हणजे तुम्ही त्या श्रुती शर्माच्या वगैरे आन्सर कॉपी बघा, जस्ट ब्रॅकेट मध्ये असं लिहिलं असतं 38 लाख फार्मर्स, 10 लाख एम्प्लॉयमेंट. देन प्रधानमंत्री फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइजेस योजना. प्रधानमंत्री फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइजेस योजना has assisted 2.4 lakh SHGs. 2.4 lakh SHGs and 60,000 individuals with credit linkages. ते नाही लक्षात ठेवले तरी चालेल. 2.4 lakh SHGs. Then there is what nano DAP.
व्हॉट इज डीएपी? फर्टिलायझर्स. सो नॅनो युरिया इंट्रोड्यूस केला होता, आता ते म्हणतात वी विल इंट्रोड्यूस नॅनो डॅप. आत्मनिर्भर ऑइल सीड अभियान इनिशिएटिव्ह announced in 2022 will be formulated to achieve आत्मनिर्भरता. अगेन ह्या स्कीम ज्या आहेत त्या इन अ वे गव्हर्नमेंट काय करणार आहे नंतर त्या रिअलाइज करणार आहे. डेअरी डेव्हलपमेंटच्या कंटेक्स्ट मध्ये जे 2 डिसीज दिलेत त्यांनी, सॉरी एक दिले तो फूट अँड माउथ डिसीज, तो सतत न्यूज मध्ये असतो, तो एक चांगला केला पाहिजे. आणखी कोणता आहे डेअरी, ज्या डेअरी सेक्टरला हे करणारा? लंपीज. अजून एक फूट अँड माउथ सोबत तो सतत चर्चेत असतो. सो हा एक डिसीज ह्याच्यासाठी प्रिलिम साठी करून ठेवला पाहिजे. म्हणजे काय कॉझिटिव्ह एजंट आहे फूट अँड माउथ डिसीज. आणखी कोणता एक डिसीज आहे जो बजेटमध्ये पण किंवा सर्वे मध्ये पण येतील? फूट अँड माउथ डिसीज, कारण फॅटल डिसीज आहे ते. ब्रुसेलोसिस असं काहीतरी आहे बघा, बरोबर? सो हे 2 डिसीज गव्हर्नमेंट टार्गेट पण करते आणि त्याच्यावरती फोकस आहे. या दोन्हीपैकी एकावरती किंवा दोन्हीवरती कंपॅरेटिव्हली क्वेश्चन येऊ शकतो प्रिलिम मध्ये. इंडिया इज वर्ल्ड लार्जेस्ट मिल्क प्रोड्युसर बट विथ लो प्रोडक्टिव्हिटी. सो ज्या वेळेला तुम्ही इकॉनॉमिक्स ऑफ अॅनिमल रिअरिंग GS3च्या पर्स्पेक्टिव्हने बघताय, ते इंडियाची मिल्क प्रोडक्टिव्हिटी दुसऱ्या एका कंट्रीशी कम्पेअर करून बघितली पाहिजे. फॉर दॅट मॅटर डेन्मार्क, की डेन्मार्कमध्ये किती मिल्क प्रोडक्टिव्हिटी आहे आणि इंडियामध्ये किती प्रोडक्टिव्हिटी आहे असं बघून एक ठेवलं पाहिजे. काही स्कीम दिल्यात त्यांनी डेअरी सेक्टरच्या रिलेटेड. राष्ट्रीय गोकुळ मिशन, नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड. ज्या पासिंग रेफरन्स दिलाय स्कीमचं, राष्ट्रीय गोकुळ मिशन, नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन. कळलं इथपर्यंत? देन मत्स्य संपदा इज रिलेटेड टू फिशरी सेक्टर. सो ते म्हणतात सी फूड एक्सपोर्ट सिन्स 2013-14 हॅज ऑल्सो डबल्ड. सो सी फूड एक्सपोर्ट जो आहे तो 2013-14 नंतर काय झालेला आहे? डबल झालेला आहे एक्सपोर्ट. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना विल बी स्टेप अप टू दी इन्हान्स एक्वाकल्चर प्रोडक्टिव्हिटी फ्रॉम एक्झिस्टिंग 3 to 5 टन्स पर हेक्टर. अगेन फ्युचर मध्ये करणाऱ्या गोष्टी आहेत, थोडस थांबून आपण त्यानंतर ते बघू शकतो. लखपती दीदी काय स्कीम आहे? लखपती दीदी कशाची? ड्रोन रिलेटेड आहे. SHG काय स्कीम आहे बरं ती? सेल्फ रिलायन्स ऑफ SHG. काय केलं जातं म्हणजे बेसिकली क्रेडिट प्रोव्हाइड केले जातं. लखपती दीदी असं का म्हटलंय मग? बर. 83 lakh SHGs with 9 crore women are transforming rural socio-economic landscape with empowerment and self-reliance. सो वुमेन SHG चा रोल आपल्याला इम्पॉर्टंट माहित आहे, पण त्याच्या रिलेटेड बराच डाटा दुसरा अवेलेबल आहे. म्हणजे वुमेन SHG चा हा जरी नाही नोट डाऊन करून ठेवला तरी चालेल, बट जर नसेल माहिती तर 9 crore वुमेन आर ट्रान्सफॉर्मिंग रुरल सोशो इकॉनॉमिक लँडस्केप. त्यानंतर परत ते गव्हर्नमेंटचे जय जवान जय किसान कोणाचं होतं? शास्त्री. नंतर त्यात अटल बिहारी वाजपेयींनी काय ऍड केलं? जय विज्ञान, जय जवान जय किसान, जय विज्ञान.
त्याच्यानंतर पीएम मोदींनी काय ऍड केलं? अनुसंधान. तो जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान. सो पिरियड ऑफ इनोव्हेशन हा कशाचा काळ आहे? इनोव्हेशन, नवोन्मेषाचा की नाविन्याचा काळ आहे. सो इनोव्हेशन इज फाउंडेशन ऑफ डेव्हलपमेंट असं ते म्हणतात. इनोव्हेशन इज फाउंडेशन ऑफ डेव्हलपमेंट. इनोव्हेशन इज फाउंडेशन ऑफ डेव्हलपमेंट. इनोव्हेशन रिलेटेड एसडीजी कोणता आहे? इनोव्हेशन रिलेटेड एसडीजी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 8. ऋतुजा, आर्यन, 9. 3I लक्षात ठेवा 9चे. इन्फ्रास्ट्रक्चर, इंडस्ट्री अँड इनोव्हेशन. इंडस्ट्री, इन्फ्रास्ट्रक्चर, इनोव्हेशन एसडीजी पार्टच असले पाहिजेत. त्याच्यातले पॉइंट मधले काही लक्षात ठेवायचे मुद्दाम आपल्याला मेन्सला. तर आधी पहिले 1 to 17 तर लक्षात ठेवा. म्हणजे जसं की 3.76 काय आहे, 8.3, 9.3 काय आहे. 8.3 and 9.3 इज रिलेटेड टू एमएसएमई. सो एमएसएमई वरती क्वेश्चन आला तर ते स्पेसिफिक दाखवता येतं. 3.6 इज रिलेटेड टू रोड ऍक्सिडेंट. रोड ऍक्सिडेंट कमी, अर्ध्याने कमी करायचे असे टार्गेट्स. सो हे पुढे करता येतं पण जस्ट आधी 1 to 17 केले पाहिजे. जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट रिलेटेड दिले ते पण दुसऱ्या पीडीएफ मध्ये त्यांनी डाटा चांगला दिलाय. ओव्हरऑल जो डाटा आहे रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चरचा वगैरे तो आहे. आम्ही कॅपिटल एक्सपेंडिचर वाढवतो याच्यावरती गव्हर्नमेंटचा फोकस आहे. एव्हिएशन सेक्टरमध्ये नंबर ऑफ एअरपोर्ट्स हॅव डबल टू 149. एअरपोर्ट आपले काय झाले? डबल झालेले आहेत. सो हा इन्फ्रास्ट्रक्चरचा डाटा इनवे त्यांनी तिथे दिलाय. एक चांगला पॉईंट त्यांनी नंतर पुढच्या पॉईंट 21 नंबर याच्यावरती दिलाय बघा. कॉम्प्रिहेन्सिव्ह डेव्हलपमेंट ऑफ टुरिस्ट सेंटर. त्या कॉम्प्रिहेन्सिव्ह डेव्हलपमेंट ऑफ टुरिस्ट सेक्टर मध्ये त्यांनी एक वर्ड वापरलाय, बिझनेस अँड कॉन्फरन्स टुरिझम. इंडिया काय इमर्ज होतोय आता? कशासाठी इमर्ज होतोय? बिझनेस अँड कॉन्फरन्स टुरिझम. कारण G20 मध्ये आपण 60 ठिकाणी वेगवेगळ्या कॉन्फरन्स किंवा मीटिंग ऑर्गनाईज केल्या होत्या आणि त्यातून दाखवलं की इंडियामध्ये एवढे सगळे प्लेसेस आहेत जे आम्ही कॉन्फरन्स घेऊ शकतो. कॉन्फरन्स टुरिझम. युपीसीने असे पण विचारलं होतं, कॅन टुरिझम बी नेक्स्ट बिग थिंग फॉर इंडिया? त्या कंटेक्समध्ये टुरिझम हा खूप ब्रॉडर कन्सेप्ट मध्ये बघितलं पाहिजे. काय काय वेगवेगळे टाइप्स आहेत बरं? इको टुरिझम एक टाइप आहे आणि कॉन्फरन्स टुरिझम हा एक दिलाय. अजून मेडिकल टुरिझम मध्ये इंडिया खूप मोठा हे आहे. अजून स्पिरिच्युअल टुरिझम म्हणजे काय करणार त्याच्यात? ओके. देन कालच हे हायकोर्ट म्हटलं की मंदिरं ही काही टुरिस्ट प्लेस नाहीत, हिंदूंनीच जायला पाहिजे म्हणून. ओके. अजून एकदा एका न्यूज पेपर संगीत पर्यटन असा शब्द आला, म्युझिकल टुरिझम. म्हणजे अशा मायक्रो लेवलला पण तुम्ही विचार. ऍग्रो टुरिझम आत्ताचा सध्याचा आहे. संगीत पर्यटन, म्युझिकल टुरिझम. देन सो हा एक वर्ड महत्वाचा होता, बिझनेस अँड कॉन्फरन्स टुरिझम. एफडीआय इनफ्लो रिलेटेड एक इम्पॉर्टंट डाटा आहे जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. प्रमोटिंग इन्व्हेस्टमेंटच्या कंटेक्समध्ये एफडीआय हा एक पॅरामीटर आहे ज्याच्या बेसिसवरती गव्हर्नमेंटला बरंच जज केलं जातं. सो एफडीआय इनफ्लोज 2024 ते 2023 किती होता? 596 USD बिलियन. 596 बिलियन डॉलर. 596 बिलियन डॉलर.
मार्किंग अ गोल्डन एरा असं ते म्हणतात. आणि 2005 ते 2014 याच्यात जितकं होतं त्याच्या हे ट्वाइस आहे, डबल आहे असं ते म्हणतात. एफडीआय इनफ्लोज ड्युरिंग 2014 to 23. FDI inflow during 2014 to 23 was $596 billion. अमृत काळाला कर्तव्य काळ बनवलं पाहिजे असं त्यांनी सांगितले, ते लिहिलंच. सो पुढे परत रिवाइज एस्टिमेट वगैरे त्याच्यामध्ये काय आपल्याला ते लक्षात ठेवायची गरज नाहीये. पार्ट बी इज नॉट आपला कन्सर्न पण नाहीये तो लक्षात ठेवणं. टॅक्सेसच्या रिलेटेड चेंजेस आणि न्यूजपेपरमध्ये जे डिस्कशन असतं ना ते पार्ट बी रिलेटेड असतं. बिकॉज कॉमन पीपलच्या पर्स्पेक्टिव्हने किंवा टॅक्स पेअरच्या पर्स्पेक्टिव्हने ते जास्त महत्वाचं असतं, काय चेंजेस केले. त्यामुळे आता ती दुसरी पीडीएफ ओपन करा. यातलं एवढं लक्षात ठेवायचंय, मी आधी सांगितल्याप्रमाणे अशा काही गोष्टी सगळ्यात नाही बसल्या पाहिजे, सोडून दिलं पाहिजे ते. सो आता ती दुसरी आहे बघा. काय दिलंय? फर्स्ट डेव्हलप्ड दिलंय का? एकच मिनिट. ओके ओके, त्याच्या खालीच दिले का? ओके. We are negotiating bilateral investment treaties with our foreign partners in spirit of first develop India. This is again a keyword. चांगला पॉइंट केला त्याने. आणि गव्हर्नमेंटचा अगेन एक पर्स्पेक्टिव्ह दिसतो, व्ह्यू पॉइंट दिसतो, जो आपल्याला बऱ्याच आन्सर मध्ये कामाला येईल. फर्स्ट डेव्हलप इंडिया. सी फॉरेन इन्व्हेस्टमेंट कडे ना आपला ट्रॅडिशनल अप्रोच बघण्याचा निगेटिव्ह आहे. म्हणजे काही परकीय असेल ना तर त्याच्याकडे इंडियन तो माइंडसेटच वेगळा आहे. सो त्या कंटेक्स्ट मध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट कडे पण एक नकारात्मक आहे. आणि दुसरं असं, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जरी रिलेटिव्हली स्टेबल असेल एफपीआय वगैरे पेक्षा, तरी सुद्धा ती काय करू जाऊ शकते, परत जाऊ शकते. दुसरं असं, आता एमएनसी वाढत चाललेले आहेत. 1991 नंतर काय झालं, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट वगैरे खूप वाढल्या, पण त्याच्या सोबत काय झालं, इथले डोमेस्टिक इंडस्ट्रीला त्याचा फटका बसला. इथल्या कॉमन पीपल, आपण म्हणतो इनइक्विलिटी एवढी कमी झाली नाही. सो त्या कंटेक्स्ट मध्ये गव्हर्नमेंट काय करतं, फॉरेन इन्व्हेस्टमेंट सोबत बरेच डोमेस्टिक क्लॉजेस इन्क्रीज केले, हे केलेले. म्हणजे डोमेस्टिक कंटेंट रिक्वायरमेंट. सोलार ह्याच्यामध्ये तुम्हाला काय लागणार आहे, तुम्ही आमच्याकडचं काहीतरी वापरा. सो फर्स्ट डेव्हलप इंडिया मीन्स, सी एमएनसी घेऊन येत आहे, तुम्ही काय करायचं, तुमचं डेव्हलपमेंट करायचं, पण त्याच्यासोबत काय करायला पाहिजे, आमच्या डेव्हलपमेंटवरती फोकस करायला पाहिजे. त्यासाठी इथे एम्प्लॉयमेंट जनरेट व्हायला पाहिजे. इथले मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर किंवा इथले जे डोमेस्टिक इंडस्ट्री आहे तिला बूस्ट मिळाला पाहिजे. फर्स्ट डेव्हलप इंडिया. देन ती की फीचर्स ऑफ बजेट 2024-25 ची डॉक्युमेंट ओपन करा, विच इज इन द फॉर्म ऑफ डायग्राम्स. शेवटची पीडीएफ आहे बघा, त्यात 4 पाठवलेले पैकी चौथी पीडीएफ, की फीचर्स ऑफ बजेट. केली ओपन. त्यात परत आपण जे कीवर्ड बघितले ते आलेत पहिल्या पेजवरती. सेकंड पेजवरती बघा, इंडिया अँड वर्ल्ड डॉलर जीडीपी. यातल्या कोणत्या कोणत्या डायग्राम आपल्याला एक्झाम साठी लागतील हे आपण काय करूया, फक्त हे करूया, नोट डाऊन करून ठेवूया की त्या बाजूला आपल्याला करता येऊ शकतात. सो सेकंड पेज वरती इंडिया अँड वर्ल्ड डॉलर जीडीपी ग्रोथ काय दाखवायचंय बरं गव्हर्नमेंटला, त्या डायग्राम मधून, त्या डायग्राम मधून गव्हर्नमेंटला काय दाखवायचं आहे, इंडियाज जीडीपी इज ग्रोइंग दॅन ऍव्हरेज वर्ल्ड जीडीपी. सो आता त्यातला सगळा डाटा नाही, पण मुद्दाम काय करायचं, 2 ते 3 डाटा वर्ल्ड जीडीपीचे लक्षात ठेवायचे आणि 2 ते 3 डाटा कशाचे लक्षात ठेवायचे, इंडियन जीडीपीचे, आणि ते दाखवायचं की वरती दाखवायचे. सो सिंपली काय दाखवायचंय की तो वर्ल्ड जीडीपी पेक्षा इंडियन जीडीपीचा डाटा वरती चाललेला आहे. सो दिस इज वन फिगर. ह्याचे काही स्क्रीनशॉट तुम्ही डायरेक्टली काढून ठेवू शकता की हा हे डायग्राम्स माझ्या आहेत. सेकंड डायग्राम बघा, डिक्लाइन इन हेड काउंट रेशो. हेड काउंट रेशो मीन्स, हेड काउंट रेशो कुठं वापरला जातो,
पॉवर्टी मध्ये वापरला जातो हेड काउंट रेशो. इतकी लोक दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत. सो तो एक इम्पॉर्टंट डाटा आहे बघा. मल्टी डायमेन्शनली पुअर किती आहे 2005-06 मध्ये किती होते 55.3 किती पर्सेंटेज आहे ते राईट. त्याच्यानंतर 2013-14 29.2 आणि आता किती आहे 2022-23 11.3. कोणते कोणते लक्षात ठेवाल बरं त्यातले, म्हणजे मला परीक्षेसाठी ती डायग्राम तयार ठेवायची आहे. कोणते कोणते लक्षात ठेवाल. त्यातला ना 19 आणि 21 एक महत्वाचं आहे. का बरं. येस, आपल्याला सांगायचं आहे की कोविडमुळे गरिबी कमी नाही म्हणजे वाढली नाही भारतातली. सो असा या कंटेक्स्ट मध्ये पण विचार केला पाहिजे ना की का सिग्निफिकंट आहे ते. कारण 2019-21 मध्ये जितकी होती त्यापेक्षा कमी झाली. याचा अर्थ कोविड मुळे जे आपण म्हणतो की लार्जली निगेटिव्ह पिक्चर हे केलं जातं ते पिक्चर दिसत नाहीये त्यामध्ये. सो त्यामुळे कुठलं लक्षात ठेवायचं त्याचा एक सेन्स ठेवा. म्हणून 2005-06 ठेवा कारण तो मोठा आकडा आहे. देन कोणता ठेवायचा 15-16 19-21 आणि 2022-23. एक कॅन्सल केलं ना आम्ही 2013-14. 2022-23 इज प्रोजेक्शन, बेसिकली इस्टिमेट आहे तो. बट स्मार्ट राहिलं पाहिजे डाटा कलेक्ट करताना की कुठल्या कंटेक्स्ट मध्ये वापरता येऊ शकतो. निगेटिव्ह असा प्रश्न येऊ शकतो की कोविड नंतर पॉवर्टी अग्रिवेट झाली इंडियामधली, सगळे लोक त्या कंटेक्स्ट मध्ये लिहितील. आपल्याला तर दाखवायला पाहिजे की नाही गव्हर्नमेंट तर नाही म्हणते. गव्हर्नमेंट काय म्हणते उलट ती कमी झालेली आहे. जे प्री कोविड प्री पॅन्डेमिक लेवल होती त्यापेक्षा ती कमी झालेली आहे. नेक्स्ट पीएम श्रीचा डाटा आहे बघा खाली अलोकेशन. सो गव्हर्नमेंट मुद्दाम फोकस करते या स्कीमवरती, तर याचं पण थोडंसं लक्षात ठेवलं पाहिजे. असा जो ही जी पीडीएफ आहे ना त्या फॉर्मॅट मधला डाटा खूप महत्वाचा आहे. अशा फॉर्मॅटमध्ये आन्सर लिहायचे आपल्याला. 2023-24 मध्ये 4,000 crore. इन 2024-25 इट वॉज 6,050. IIT किती वाढलेत, IIMs किती वाढले, एम्स किती वाढलेत आणि युनिव्हर्सिटीज किती वाढल्यात ते पण त्यांनी दिलेले आहे. सो एम्स 7 होते 22 झालेत. सो कुठे वापरू शकतो आम्ही डाटा IITचा, एम्सचा, युनिव्हर्सिटीजचा. GS2 मधल्या एज्युकेशनच्या पॉइंट मध्ये, GS2च्या हेल्थच्या पॉइंट मध्ये आणि GS3च्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या पॉइंट मध्ये, सोशल इन्फ्रास्ट्रक्चर. देन फोकस एरियाज इन्क्रीजिंग प्रोक्युरमेंट ऑफ व्हीट अँड राईस. आता हा एक डाटा आहे ना राईस प्रोक्युरमेंट आणि व्हीट प्रोक्युरमेंटचा, मी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही सेन्स मध्ये वापरू शकतो. कोणत्या पॉझिटिव्ह सेन्स मध्ये आणि कोणत्या निगेटिव्ह सेन्स मध्ये. एक्झॅक्टली फूड डायव्हर्सिटी और म्हणून मोनोक्रॉपिंग इन अ वे गव्हर्नमेंट हे करते, प्रमोट करते, तुम्ही प्रोक्युअर करताय त्याच्यातून. सो दोन सेन्स मध्ये की एक हा गव्हर्नमेंट काय करते जास्त प्रोक्युअर करते, आपलं प्रोडक्शन वाढतंय किंवा आपण किती प्रोडक्शन करतो हे पण त्याला त्यातून दाखवता येतं. नेक्स्ट डाटा इज रिलेटेड टू फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट, जो पण इन्क्रीज झालेला दिसतोय 2017-18 टू 2022-23. The next data is related to per capita increase in non-fossil fuel installed electricity capacity 2004, 2014 आणि नोव्हेंबर 2023. सो पॉइंट लक्षात येतोय त्यांनी ज्या फॉर्मॅटमध्ये दिले त्या फॉर्मॅटमध्येच मला माझ्या नोट्समध्ये काय करून ठेवायचंय, बाजूला करून ठेवायचंय. एक डाटा बुक नावाची बुकच बनवा, त्याच्यामध्ये तो डायरेक्टली आला पाहिजे. जो मेन्सचे जसे जसे तुम्ही त्या प्री नंतर पेपर देत जाल तसे तसं आपल्याला वापरता येईल. इन्क्रीज इन कॅपिटल एक्सपेंडिचर, दिस इज अनदर व्हेरी इम्पॉर्टंट डाटा. कॅपिटल एक्सपेंडिचर वाढते हे दाखवणं खूप गरजेचं आहे याच्यामध्ये पेपरमध्ये, तर तो एक महत्वाचा आहे. एफडीआय इनफ्लोचा पण डाटा बघा कसा डबल केलेला दाखवलाय. मग अशा आपण प्लेन लिहिला होता, तो प्लेन लिहिण्यापेक्षा कसा लिहिला पाहिजे अशा पद्धतीने लिहिला पाहिजे.
फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटचे इंडिकेटर्स. सो हे सगळे जे डाटा आहेत ऑलमोस्ट सगळे काय आहेत, सिग्निफिकंट आहेत. आणि तुम्ही म्हणाल की हे नंतर लिहून काढतो, हे आत्ताच्या आता लगेच होऊन गेलं पाहिजे. जे हे प्रिलिम नंतर काढायचे ना, वापरायचं कधी आहे, प्रिलिम नंतर, पण तरी सुद्धा ते आत्ताच बाजूला करून ठेवलं पाहिजे. त्यानंतर पुढे म्हणजे असे डाटा आहेत त्याच्यात बघा, अलोकेशन फॉर स्पेसिफिक मिनिस्ट्रीज 14व्या पानावरती आहे. सगळ्यात जास्त अलोकेशन कुठल्या मिनिस्ट्रीला आहे, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स. आणि त्यातलं खाली कोणतं आहे, मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर. दिसतंय 14 पेज वरती. सो अगेन तुम्ही पॉझिटिव्ह सेन्स मध्ये निगेटिव्ह सेन्स मध्ये दोन्ही वापरू शकता. जसा प्रश्न आहे ना तुम्हाला हे करायचं, डिफेन्सला गव्हर्नमेंट प्रायोरिटी देते, इंटरनल सिक्युरिटी गुड, त्या कंटेक्स्ट मध्ये चांगलं म्हणून वापरा. ऍग्रिकल्चरचा क्वेश्चन आहे, गव्हर्नमेंटला क्रिटिसाइज करायला की शेवटचं येते त्याच्यामध्ये ते. सो माझा डाटा मला वेगवेगळ्या कंटेक्स्ट मध्ये वेगवेगळ्या प्रकारे वापरता आला पाहिजे. सो ही पीडीएफ आणि ती पीडीएफ या दोन्हीतलं कंबाईन करून आपण काय करून ठेवणार आहोत, ते बाजूला करून ठेवणार आहोत. सो दोन गोष्टी, एक तर प्रिलिम रिलेटेड क्वेश्चनचे काही हिंट मिळणं, आणि दुसरं मेन्सचा डाटा आणि कीवर्ड्स. यासाठी हे कीवर्ड जरी लक्षात ठेवले तरी गव्हर्नमेंटच्या अप्रोचनी आन्सर लिहिणं खूप चांगलं राहतं. काही डाऊट आहे का याच्यामध्ये? हा, पण इंट्रीम बजेट मधला काही डाटा आहे ना तो नाहीच बदलणार आहे ना. आता जो आपण लिहून घेतला ना त्या डाटामध्ये काही चेंजेस नाही होणार, तो गव्हर्नमेंटचा परफॉर्मन्स दाखवणार. म्हणून म्हटलं की तो रिव्हिजन बजेट होता. हा गुड थिंग का होती की आपल्याला 10 वर्षाचे बजेट न करता 10 वर्षाचा डाटा किंवा 10 वर्षाचा अप्रोच मिळतोय गव्हर्नमेंटचा. सो त्यासाठी तो चांगला होता. म्हणजे इकॉनॉमिक सर्व्हे पण ना 5-6 वर्षाचे एक ओव्हरव्ह्यू असेल ना तर आन्सर लिहायला फायदा होतो. तो ओव्हरव्ह्यू त्यांनी इन अ वे एका बजेटमध्ये दिलाय. म्हणजे 2020चा बजेटचा डाटा पण आपल्याला वापरता येतो, त्यातले वर्ड पण वापरता येतो, तसं त्यांनी इकडे दिलेलं आहे डायरेक्टली. जसं की 2020-21 मध्ये त्यांनी इनपुट डिपेंडन्सी सारखे वर्ड वापरले होते, इनपुट सॉव्हर्निटी सारखे वर्ड वापरले होते. ते इन अ वे आता पण रिलेव्हंट आहेतच. कशामध्ये? आता तो कसा देतील ते आपण काही सांगू शकणार नाही ना. आता इंडियन इकॉनॉमी तेवढं बारक हा, अच्छा, सर्वेचा तो एक बघतो मी आधी, नंतर सांगतो तुम्हाला. आणि त्यावेळेला कदाचित आपण परीक्षेच्या ह्याच्यामध्ये तो हे पण करू शकणार नाही, पिक पण नाही करू शकणार, अशी पण कंडिशन असू शकते. नाही, दुसरी पीडीएफ आहे ना त्याची, 4th पीडीएफ.